महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. स्वराज्याची संकल्पना जिच्या कुशीतून फुलले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ. स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्ष सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रातील माणसांची मने आणि मेंदू घडविणारे जगद्गुरू तुकोबाराय. या देशातून इंग्रजांना सळोकी पळो करून लावणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक. बहुजनांच्या शिक्षणाचे उद्धारक, ब्राह्मणांच्या स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार उपलब्ध करून देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अहोरात्र कष्ट करून या देशाची राज्यघटना लिहिणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज. जग बदल घालून गाव मज सांगून गेले भीमराव असा थोर वैश्विक सैद्धांतिक सिद्धांत मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या आचार विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन. आज या ठिकाणी आम्ही सर्वजण बहुजन हक्क परिषद व पुरंदर तालुक्यातील तमाम सामाजिक संघटना यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या निषेध मोर्चाच्या आयोजनाचा उद्देश असा आहे की परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची जी तोडफोड केली विकृत मनोवृत्तीच्या माणसाने, त्या विकृत मनोवृत्तीचा माणूस हा विकृत मनोवृत्तीचा माणूस आम्हाला वाटत नाही. याच्या पाठीमागे असणारं कोणतरी मास्टर माइंड असेल, तो मास्टर माइंड शोधावा आणि या मनोविकृत माणूस आणि तो मास्टर माइंड याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची एक प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे, ज्यावेळेस परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे तोडफोड करण्यात आली, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील भीम अनुयायी जनता, बहुजन अनुयायी जनता रस्त्यावर उतरत होती. आणि अशामध्येच आमचा एक भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला. खरं तर पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे त्यांचे जे आम्ही चित्रफित पाहिली, त्याच्यामुळं जर वेळेत जर सोमनाथ सूर्यवंशींना जर उपचार मिळाले असते दादा, तर निश्चितच हा एक जीव गेला नसता असं मला वाटतं. म्हणून सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येस पोलीसच जबाबदार आहेत असं आम्हाला तमाम भीमानुयांचं म्हणणं झालेलं आहे. अशा या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करावी, हे सुद्धा आमचं म्हणणं आहे. तिसरा विषय आमचा असा आहे, या देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेब यांनी त्यांचं वक्तव्य करत असताना असं बोलले कि बाबासाहब इतने बार बाबासाहब बोलते अगर इतने बार भगवान का नाम लेते तो आप स्वर्ग में पहुंच जाते. मुद्दा असा आहे इथं मित्रांनो की या देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शाह साहेब, हा देशाचा कारभार चालतो भारतीय संविधानावर. या देश चालतो भारतीय संविधानावर आणि हा भारत देश ज्या संविधानावर चालतो त्या संविधानाचा निर्माता हाच आमच्या तमाम बहुजनांसाठी देव आहे. आमच्यासाठी दुसरा कोणताही देव नाही. आणि त्यांनी बाबासाहेब एक फॅशन झाली अशी म्हणली. बाबासाहेब फॅशन नाही, तर बाबासाहेब आमच्यासाठी आमची ऊर्जा आहे हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी हा मोर्चा आयोजित केलेला आहे. चौथा मुद्दा आमचा असा आहे की बीड जिल्ह्यातील जो आदर्श सरपंच आहे तो कोणत्या जातीचा याच्याशी आम्हाला आमचं काही देणं घेणं नाही. तो कुठल्या पक्षाचा आहे अण्णा याच्याशीही आम्हाला काही देणं घेणं नाही. परंतु त्या माणसाला ज्या पद्धतीने मारला ती पद्धत अतिशय विकृत, निर्घुण आणि चुकीच्या पद्धतीने मारला. अशा जो कोणी आरोपी असेल ज्यांनी त्याला मारलं त्या माणसाला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशीच आमची मागणी आहे. या ठिकाणी परभणीच्या या हल्ल्यामध्ये जो आमचा सोमनाथ मृत्युमुखी पडला, सोमनाथ सूर्यवंशी, त्या सोमनाथ सूर्यवंशीची सुद्धा CID मार्फत चौकशी झाली पाहिजे, CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि आमच्या चळवळीतील सर्व लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे, असंच आमचं मागणं आहे. आता यानंतर आम्ही नगरपालिकेच्या समोर आमचे जे बहुजन हक्क परिषद व इतर सामाजिक संघटनेमधील जे सर्वजण जमलेलो आहोत, आम्ही त्या ठिकाणी निषेध मोर्चापर आम्ही मनोगत व्यक्त करणार आणि तिथून आम्ही तहसील कार्यालयावर आमचा मोर्चा घेऊन जाणार आहेत. तहसील कार्यालयावर गेल्यानंतर तिथील तहसीलदार, प्रांत मॅडम आणि PI साहेब यांना आम्ही निवेदन देणार आहोत.
महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय संविधानाचे निर्माते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, समाजसेविका फातिमा शेख, त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ रविदास महाराज, बिरसा मुंडा या सर्वच महापुरुषांच्या क्रांतिकारक विचारास प्रथमतः विनम्र अभिवादन। आज या ठिकाणी बहुजन हक्क परिषद व पुरंदर तालुक्यातील सामाजिक संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी परभणी असेल, अमरावती असेल, बीड असेल, या सर्वच घटनेचा आणि अमित शहा असतील, या सर्व घटनेचा जाहीर निषेध करण्याकरता आज मोर्चाचं आंदोलन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान प्रतिकृतीची ती मोडतोड झाली, ती मोडतोड करणारा माथेबरू आहे अशा पद्धतीचं वक्तव्य, अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्या ठिकाणी शासनाने केलेलं आहे। खरं तर ज्या माथेफिरूने संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली त्या माथेफिरूने यापूर्वी कुठल्याही मानवाला विजा केलेली नाही, मग तो माथेफिरू कसा? बाबासाहेब आंबेडकर असतील, महापुरुष असतील, अशा महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर शासन त्यांना जर संरक्षण देत असेल आणि माथेफिरू ठरवत असेल तर या शासनाच्या कृतीचा प्रथमतः आम्ही या ठिकाणी निषेध करतो। दुसरा, त्या ठिकाणी संविधानाची मोडतोड झाल्यानंतर शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना या आंदोलनाला उग्र स्वरूप देण्याचं काम कोणी केलं त्याचा शोध घेऊन संबंधितावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। या ठिकाणी आमचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा लोहाचं शिक्षण घेत होता, या आंदोलनाशी त्याचा कुठलाही संबंध नसताना कॉमिंग ऑपरेशनच्या नावामधून त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेतलं आणि प्रशासनाने त्याच्यावर शारीरिक अत्याचार केले आणि याच अत्याचारामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा बळी गेलेला आहे। यास सर्व पोलीस प्रशासन जबाबदार आहे। तिथला जो अशोक आहे, अशोक बांडगर का काय, त्याच्यावर त्याला सहआरोपी या गुन्ह्यात करावा अशी एक आमची मागणी आहे। आणि त्या कुटुंबाचं पुनर्वसन करून त्या कुटुंबातली जे 2 भावंडं आहेत त्याला शासकीय सेवेत संधी देण्याचं या शासनाने धोरण राबवावं ही एक आमची मागणी आहे। दुसरी मागणी, देशाचा कारभार ज्या भारतीय संविधानामुळे अमित शहा त्या लोकशाहीच्या पवित्र सभागृहात गेले, त्या सभागृहात गेल्यानंतर त्या ठिकाणी अमित शहा त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये अवमानजनक वक्तव्य करतो। या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कथित करणारा, बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या गृहमंत्र्याचा आपण तात्काळ त्या ठिकाणी राजीनामा घेतला पाहिजे। अन्यथा जर पंतप्रधान मोदी त्यांचा राजीनामा घेत नसतील तर देशाचे राष्ट्रपती यांनी अमित शहाचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना केंद्रीय मंत्री, गृहमंत्री म्हणून बडतर्फ करावी अशी एक आमची त्या ठिकाणी प्रमुख मागणी। दुसरी आमची मागणी, त्या ठिकाणी बीड शहरामध्ये संतोष देशमुख हे 3 पंचवार्षिक थेट निवडणुकीतून सरपंच झालेले आहेत। अतिशय आदर्श सरपंच बनून त्या ठिकाणी त्यांची कारकीर्द आहे। असे असताना केवळ कंपनीमध्ये
एक दलित समाजाचा वॉचमॅन होता. त्या वॉचमॅनाला त्या ठिकाणी कंपनीत ते काही गुंड खंडणी मागण्यासाठी जात होते. त्या वॉचमॅननी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांनी त्याच्यावर हल्ला केला, त्याला जातीवाचक शिवीगाळ केली आणि मारहाण केली. याची तक्रार देण्याकरता ज्यावेळेस पोलीस स्टेशनला ते गेले त्यावेळेस संबंधित पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही आणि त्यामुळं संतोष देशमुख या सरपंचांनी याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्या संबंधित गुंडाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. याच्या रागातून संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली. म्हणजे ज्या डॉक्टरनी त्यांच्या मृतदेहाचे छविच्छेदन केलं त्यांनी सांगितलं की आजपर्यंत जे छविच्छेदन करण्यात आले त्याच्या इतकं भयंकरपणे कुणी अशा पद्धतीची निर्घुण हत्या केली नव्हती. अशा प्रकारची हत्या त्या ठिकाणी झाली. याबाबत राज्य सरकारच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये राज्यातील आमदारांनी सत्ताधारी आमदार असतील किंवा विरोधी बाकावरील आमदार असतील यांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट करून संबंधित आरोपीला फाशी देण्याची शासनाने फाशी देण्याची तरतूद करावी याबाबत सुद्धा गंभीर वक्तव्य केलं असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची SIT चौकशी लावली. खरं तर SIT चौकशी लावण्याची काही आवश्यकता नव्हती. सगळ्या प्रकारचे पुरावे होते, व्हिडिओ होते. असं असताना सुद्धा त्या मूळ गुन्हेगाराला वाचवण्याचं पाप त्या ठिकाणी सरकार करते. म्हणून हे सरकार सर्वसामान्यांच्या विरोधात आहे. या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे सरकार त्या ठिकाणी आतंकवाद माजवण्याचं काम करते. आणि म्हणून आमची सरकारला एक विनंती आहे, शाहू फुले आंबेडकरांचे विचार, शिवरायांचे विचार त्या ठिकाणी जर टिकवायचे असतील तर या सर्व गुन्ह्यांचा पद्धतशीर असा शोध लावून संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि या गुन्ह्यात ज्या पोलिसांचा सहभाग आहे यांना सहआरोपी करावं ही आमची मागणी आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम. एक मिनट.